गजानन महाराज सोसायटीमध्ये 15 बाय 50 मध्ये 2 रो हाऊस आहेत. मालेगाव रोडपासून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहेत. प्रशस्त असे रो हाऊस. सेपरेट बोर दिलेला आहे. 15 फुटाची प्रशस्त अशी कार पार्किंग आहे. हा एंट्रन्स आहे. 15 बाय 18चा प्रशस्त असा हॉल आहे. पाहुण्यांसाठी अटॅच्ड टॉयलेट आणि बाथरूम आहे. हॉलसोबत डायनिंग प्लस किचन आहे. तुम्ही पाहत असाल तर वास्तूप्रमाणे किचन बनवलेलं आहे. बॅक साईडला ओपन युटिलिटी स्पेस आहे आणि त्याच्या बाजूला ओपन स्पेस आहे. किचन हे पूर्ण वास्तूप्रमाणे बनवलेलं आहे. व्हेंटिलेशन पण भरपूर आहे आणि शेल्फ पण दिलेले आहे. डबल शेल्फ आहे. देवघरासाठी जागा पण सोडलेली आहे व्यवस्थित. आता आपण बेडरूमकडे जातो आहे. एशियन पेंट्समध्ये पूर्ण लक्झरी कलर्स वापरलेले आहेत. आपण बेडरूममध्ये जातो आहे आता. ही बॅक साईडची बेडरूम आहे. बेडरूममध्ये शेल्फ वगैरे दिलेला आहे. सिलिंग आहे. बेडरूममध्ये वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे. बाथरूममध्ये पण सिलिंग वगैरे केलेले आहे. पाहत असाल. व्हेंटिलेशनसाठी खिडकी पण बरीच मोठी आहे आणि बॅक साईडला बाल्कनी दिलेलं आहे. ही ओपन स्पेस असल्यामुळे 15 बाय 50ची ओपन स्पेस असल्यामुळे या बाल्कनीचा आनंद आपल्याला घेता येईल. ही गेस्ट रूम आहे. तुम्ही पाहत असाल. गेस्ट रूममध्ये पण शेल्फ वगैरे दिलेला आहे. आपण आता मास्टर बेडरूमकडे जात आहोत. मास्टर बेडरूममध्ये पण खिडकी खूप मोठी आहे व्हेंटिलेशनसाठी. ही आहे मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूममध्ये पण वेस्टर्न टॉयलेट आणि बाथरूम दिलेलं आहे. आणि आपण आता गॅलरीमध्ये जातो आहे. समोर टफनचा ग्लास येणार आहे आणि इथे एक ॲक्रेलिकची जाळी येणार आहे. समोर 20 फुटाचा असा प्रशस्त रोड आहे आणि बॅक साईडला 15 बाय 50 ओपन स्पेस आहे. 150 बाय 50ची ओपन स्पेस आहे. असे 750 फुटामध्ये प्रशस्त असे रो हाऊस आहेत. आता आपण छतावर जाऊया. तुम्ही पाहत असाल तर इथं पूर्ण बांधकाम 9 इंची केलेलं आहे आणि टावरवर स्लॅब टाकलेला आहे. इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर गजानन मंदिर आहे आणि पूर्ण परिसर गजबजलेला आहे. पाण्याची टाकी वगैरे टावरवर ठेवलेली आहे स्लॅब टाकल्यामुळं. त्याच्यामुळे पाण्याचं प्रेशर वगैरे चांगलं आहे. असे 750 फुटामध्ये गजानन मंदिर परिसरामध्ये प्रशस्त असे रो हाऊस आहेत. उत्तर दिशेचे रो हाऊस असल्यामुळे पूर्ण बांधकाम वास्तूप्रमाणे केलेलं आहे आणि हे दोन्ही रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत.